नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही नुकतेच यूट्यूबवर काम सुरू केले असेल किंवा नवीन यूट्यूब चॅनल बनवले असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण आज आपण यामध्ये बघणार आहोत की यूट्यूब स्टुडिओ म्हणजे काय, हे ॲप कशासाठी वापरले जाते, त्यामध्ये कोणकोणती फीचर्स आहेत आणि प्रत्येक यूट्यूबरसाठी हे ॲप का आवश्यक आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात अगोदर तर समजून घेऊया यूट्यूब स्टुडिओ म्हणजे काय। यूट्यूब स्टुडिओ हे एक यूट्यूबकडून दिलेली अधिकृत ॲप आणि वेबसाईट आहे। ज्या प्रकारे एखाद्या दुकानाचा मालक आपल्या दुकानाचे व्यवस्थापन करतो, त्याचप्रमाणे यूट्यूब क्रिएटर आपल्या चॅनलची संपूर्ण व्यवस्थापन यूट्यूब स्टुडिओमधून करतो। म्हणजेच व्हिडिओ अपलोड करणे, टायटल एडिट करणे, थंबनेल बदलणे, डिस्क्रिप्शन अपडेट करणे, कमेंट्स पाहणे, कमाई म्हणजेच रिव्हेन्यू तपासणे, ॲनालिटिक्स पाहणे आणि चॅनलशी संबंधित जवळपास सर्व कामे यूट्यूब स्टुडिओमधून केली जातात। आता एकच प्रश्न येतो की यूट्यूब ॲप आणि यूट्यूब स्टुडिओ ॲपमध्ये फरक काय आहे। सध्या यूट्यूब ॲपमध्ये आपण व्हिडिओ पाहू शकतो, लाईक, कमेंट आणि शेअर करू शकतो, पण यूट्यूब स्टुडिओमध्ये हे फक्त क्रिएटरसाठी बनवले आहे। या ॲपमध्ये तुम्ही तुमच्या चॅनलवरील प्रत्येक गोष्ट नियंत्रित करू शकता। त्यामुळे जर तुम्ही यूट्यूबवर काम करत असाल तर यूट्यूब स्टुडिओ हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असणे खूप गरजेचे आहे। आता आपण बघूयात की यूट्यूब स्टुडिओमधील महत्त्वाचे पर्याय। सर्वात आधी असतो तो म्हणजे डॅशबोर्ड। डॅशबोर्ड म्हणजे तुमच्या चॅनलची महत्त्वाची माहिती एकाच स्क्रीनवर दिसते, जसे की नवीन सबस्क्रायबर्स किती वाढले, व्ह्यू किती आले, वॉच टाईम किती मिळाला, नवीन कमेंट्स आले आहेत का आणि यूट्यूबकडून काही नवीन नोटिफिकेशन किंवा अपडेट आले आहेत का, हे सर्व डॅशबोर्डवर दिसते। यानंतर येतो कंटेंट हा पर्याय। येथे तुमचे सर्व व्हिडिओ, शॉर्ट आणि लाईव्ह व्हिडिओ दिसतात। याच ठिकाणी तुमचे व्हिडिओचे टायटल, डिस्क्रिप्शन, थंबनेल, प्लेलिस्ट, ऑडियन्स सेटिंग्स आणि व्हिजिबिलिटी बदलू शकतात। एखाद्या व्हिडिओमध्ये चूक झाली असेल तर ती देखील इथूनच तुम्ही दुरुस्त करू शकता। पुढचा महत्त्वाचा पर्याय म्हणजे ॲनालिटिक्स। हा प्रत्येक यूट्यूबरसाठी सर्वात महत्त्वाचा भाग आहे। येथे तुम्हाला कळते की तुमचे व्हिडिओ किती लोकांनी बघितले, किती वेळ बघितले, कोणत्या देशातून व्ह्यू आले, कोणत्या वयोगटातील लोकांनी तुमचे व्हिडिओ बघितले, कोणत्या वयोगटातील लोक तुमचे व्हिडिओ बघतात, सबस्क्रायबर कुठल्या व्हिडिओमधून वाढले आणि कोणते व्हिडिओ सर्वात चांगले परफॉर्म करतात, हे या माहितीच्या आधारावर तुम्ही पुढील व्हिडिओ अधिक चांगले बनवू शकता। यानंतर येतो तो कमेंट्स आणि कम्युनिटी ऑप्शन। येथे तुमच्या सर्व व्हिडिओवरील कमेंट्स एकाच ठिकाणी दिसतात। तुम्ही त्यांना रिप्लाय देऊ शकता, डिलीट करू शकतात किंवा स्पॅम कमेंट्स हटवू शकतात। प्रेक्षकांशी चांगला संवाद ठेवण्यासाठी हा पर्याय खूप उपयुक्त आहे। आता यापुढे जर तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला असेल तर यूट्यूब स्टुडिओमध्ये अर्न किंवा कमाईशी संबंधित ऑप्शन दिसतो। येथे तुम्ही मॉनिटायझेशन स्टेटस, जाहिराती सुरू आहेत का, मेंबरशिप, सुपर चॅट आणि इतर कमाईची माहिती पाहू शकतात। यामुळे तुमच्या चॅनलवर किती कमाई होते यावर लक्ष ठेवणे सोपे जाते। यूट्यूब स्टुडिओमध्ये नोटिफिकेशन देखील येतात। यूट्यूबकडून नवीन अपडेट्स, पॉलिसी बदल, कॉपीराईट क्लेम, कॉपीराईट स्ट्राईक किंवा इतर महत्त्वाच्या सूचना इथे मिळतात। त्यामुळे क्रिएटरने नियमितपणे यूट्यूब स्टुडिओ तपासणे आवश्यक असते। एक चांगला क्रिएटर होण्यासाठी फक्त व्हिडिओ अपलोड करणे पुरेसे नसते, तर तुमच्या चॅनलची ग्रोथ, सबस्क्रायबरची आवड, व्हिडिओची कामगिरी आणि कमाई यावर सतत लक्ष ठेवणे गरजेचे असते। हे सर्व काम यूट्यूब स्टुडिओमुळे खूप सोपे होते। म्हणूनच प्रत्येक यूट्यूबरने हे ॲप वापरायला शिकले पाहिजे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली आहे की यूट्यूब स्टुडिओ म्हणजे काय, त्याचा उपयोग काय आहे आणि प्रत्येक क्रिएटरसाठी हे ॲप किती महत्त्वाचे आहे। जर तुम्हाला यूट्यूबविषयी A to Z माहिती मराठीत शिकायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डॅशबोर्ड टॅब म्हणजे काय आणि त्याचा यूज कसा करायचा या विषयावर सविस्तर माहिती बघणार आहोत। धन्यवाद। भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण भागामध्ये।